तर शिमल्यामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळलेली शिमल्याजवळील राजहाना गावात ही दरड कोसळल्याची घटना घडली। रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं यामुळे ढिगाऱ्याखाली दबली गेली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर मोशीमध्ये उपमहापौर शर्मिला बाबर यांना नातेवाईकांनी घेराव घातला। मोशीतील दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तींचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले। या दुर्घटनेला 4 दिवस झाले। प्रशासन काय करतंय? नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। मोशी दुर्घटनेचा सतत आढावा घेत आहे। संध्याकाळी घटनास्थळी जाणार असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचंही सुनेत्रा पवार म्हणाल्या। मी संध्याकाळी जाणार आहे। मी सतत मोशीत दुर्घटना झाल्यापासून मी सतत आढावा घेत आहे। प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। आता सध्या मोठे 2 क्रशर आणून आपण स्लॅब फोडलेले आहेत। तिथे जवळजवळ आता 2 बॉडी दिसत आहेत, त्या निघणार आहेत त्या, आणि काम जे बचाव कार्य आहे ते युद्ध पातळीवर